केंद्रीय गृहमंत्री आज 12 वाजता संसदेत ऑपरेशन सिंदूरवर बोलणार। पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादवही संध्याकाळी चर्चेत सहभागी होणार। लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा भ्रष्टाचार। लाडकी बहीण योजनेतील घोटाळ्याबद्दल सरकार जबाबदार, सुप्रिया सुळेंचा आरोप। राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक। राज्यातील विविध मुद्द्यांवर होणार चर्चा। शिवसेनेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। सकाळी 11 वाजता भेट। निवडणूक आयोगानं दिलं होतं भेटीचं निमंत्रण। गणेशोत्सवात उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार। सूत्रांची माहिती, 27 किंवा 28 ऑगस्टला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाण्याची शक्यता। मुंबईतील कबूतरखाने बंद करावे लागतील, दुसरा पर्याय नाही। कबूतरखान्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका। मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार। दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश पुढे ढकलला। पहलगामचे आतंकवादी मारले अशी घोषणा सेना जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्हाला लबाड सरकारवर विश्वास नाही। ऑपरेशन महादेववरून वडेट्टीवारांची टीका। पुण्यातील खडकवासला धरणातील विसर्गात वाढ। एकतानगरमधील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकमधील गोदा घाटावर पाण्याची पातळी वाढली। प्रवाह वाढलेला असतानाही भाविकांचा धोकादायक प्रवास। भाविकांनी पाण्याजवळ न जाण्याच्या सूचना। उजनी आणि वीर धरणातून विसर्ग सुरू। पंढरपुरात चंद्रभागा नदीतील पुंडलिक मंदिरासह लहान मोठी मंदिरं पाण्याखाली। भीमा नदीतील पाणी दुपारपर्यंत पंढरपुरात येण्याची शक्यता।